चॅलेंज ॲक्सेप्ट केलं ना तेव्हापासून लाईफमध्ये डेअरिंग आली, क्लॅरिटी आली आणि कॉन्फिडन्स आला. हाय, गुड मॉर्निंग. आज 365 दिवस चॅलेंजचा आपला 77वा दिवस आहे. ग्राउंडकडे आता लाईट बंद करू. मिठू उठला. कळलं मला सुरुवात करणं किती महत्त्वाची असते. कारण की कधी पण सुरुवातनेच सगळं काही होतं. कारण की आपण माझ्यावरून उदाहरण आहे, माईक आणून ठेवला होता 1 वर्षापासून. आता बोलू नंतर बोलू काही डेअरिंगच होत नव्हती. पण हळूहळू करता सुरुवात केली. आता एकदम चॅलेंज ॲक्सेप्ट केलं ना तेव्हापासून लाईफमध्ये डेअरिंग आली, क्लॅरिटी आली आणि कॉन्फिडन्स आला. आणि कोणती पण गोष्टीचा प्रॉब्लेम आली तर लाईफमध्ये कधी पण तिला नीट हँडल करायचं डेअरिंग येते ह्या गोष्टीने. कारण की आपण प्रत्येक दिवस मॅनेज करतो आणि प्रत्येक उद्याची प्लॅनिंग आज संध्याकाळीच करून राहतो. ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. कधी पण नाही तर उठल्यावर आपण काय करायचं काय विचार करण्याआधी आदल्या दिवसाची प्लॅनिंग आपल्याला फिक्स राहते. आता इथून पुढं तर ही 4-5-6 गोष्टी तरी लाईफमध्ये चेंज होऊ राहिल्या हळूहळू. अजून 365 दिवसानंतर काय काय चेंज होते सेल्फमधून ते तुम्हाला सांगू क्लिअर. तर चला आता ग्राउंडकडे निघू. कारण फोन केला तर फोन नाही आला. कॉन्फिडन्स आता कॉन्फिडन्स म्हणजे कॉम्पिटिशन किती बघा, कोणीच नाही. त्याच्यामुळे म्हणलो करा काहीतरी. माईक लावला होता, जॉकेट घातलं, पहिले नॉर्मलच शर्ट घातलं, बाहेर आलो, थंडी वाजली, परत आतमध्ये गेलो, जॉकेट बॅग ठेवली, जॉकेट घातलं, माईक लावून तसंच बाहेर आलो. बॅग तशीच राहिली. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण जाणार आहे जॉगिंग करायला. तर आज आपण करणार आहे 2 ते 3 किलोमीटर जॉगिंग करू आपण. त्याच्यानंतर आपला हडल्स वर्कआउट आहे आज. तर लॉंग वर्कआउट परत स्किप केला आपण, पुढे गेला. आज हडल्स वर्कआउट करू आपण. तर जागा चेंज करू, पण एवढं आहे थोडंसं दुसऱ्या ग्राउंडवर करू. इथं आपण जॉगिंग करू आणि थोडीशी वॉकिंग करून मग त्या ग्राउंडकडे चालल्या जाऊ. तर चला. तर 3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. एकदम स्टेपिंगनी गेलो आज. तर आता काय करू, वॉकिंग करू आणि आज हडल्स वर्कआउट करू. हडल्स वर्कआउटमध्ये जे बेसिक स्टेप असते ना ते बघू आपण आज. कारण की लई दिवसानंतर पहिल्यांदा हडल्स मारवलं आपण. तर चला वॉकिंग करू आणि नंतर हडल्स करू. आज थोडेसे पाय जाम होते
कारण की काल स्पीड वर्कआउट केलं होतं आपण थोडंसं, ते पण स्कॉट मारून. तर चला वॉकिंग झाली आपली कंप्लीट. तर चला आता आपण खाली चाललो. आता थोडंसं बॅग बिग ते घेऊन हाडच घेऊन आपण दुसऱ्या ग्राउंडवर जाऊ. कोणत्या त्याच जायचं का? तर चला आपण दुसऱ्या ग्राउंडकडे निघू. असलं पाहिजे पण तिथं प्लेन जागा, परत वापस यायला. स्ट्रेचिंगला पण जा, याला असले स्ट्रेचिंगला असतानाच ना. प्लॉटिंग वर आपण इथं हाडच मारायला एकदम प्लेन जागा बघा. ही साईड करण अय ही साईड पाय, इथून प्लेन आहे पाय, तिकडे थोडंच करबड गाडी. चला याच ठिकाणी करू मग. इथं थोडंसं प्लेन पण आहे आणि उजेड पण येतो असा क्लिअर टू क्लिअर. तर आपण लेग फ्री केले. तर नॉर्मल पहिले मारले हाडस हायनी नॉर्मल. आता हायनी मारायची आणि पुढं स्पीड बघायची. तर चला तर हाडस वर्कआउटची दुसरी एक्सरसाइज. चला बघू. तिसरा वर्कआउट आहे जम्पिंग. तर चला चला आता चौथा वर्कआउट. तर चला बघू आपण.
तर हडलचं आपण 2 पायाचं अंतर घेतलं होतं, आता आपण 3 पायाचं अंतर घेऊ. तर चला. आपण 3 पायाचं अंतर घेतलं होतं, आता 4 पायाचं अंतर घेऊ. तर चला. एक पाय पुढे टाक. तर आता 5 घेतले होते, 4 घेतले होते आपण, तर आता 6 सेट घेऊ, 6 स्टेप घेऊ. 6 स्टेपचे सेटिंग करू. चला. 6 आहे का बरोबर? 6 फुटाचा डिस्टन्स आहे, बघू होतं का नाही. होईल का? हा, इझी. चला. सहा स्टेप घेतले होते, आता आपण 7 स्टेप घेऊ. तर चला. तर स्टेप घेऊ. 7 घेऊ. एक एक्स्ट्रा बघा. 7 6 फूट करण्या. 6 फुट डिस्टन्स आहे डायरेक्ट. 6 हवेत हवेत असल्याने वाटर आलं. हवेत असल्यानेच वाटर आलं. वर्कआउट आज वर्कआउट कंप्लीट झाला. तर हडल्स वर्कआउटचे आपण बेसिक पण स्टेप मारले आणि लेग पण आपण खोलले. का ह्यानी काय होतं माहिती आहे का, आपण रनिंग करताना 1600 मीटर किंवा 100 मीटर किंवा लॉंग मॅरेथॉन करतो, ह्याला आपले पाय खुलते ना, कधी पण पाय इथून खुलते. सगळ्यांचे इथून खुलले पाहिजेत आपले पाय. इथून जर पाय उचलतो ना असा, इथून निघला पाहिजे, तर आपल्या कमी ताकदमध्ये जास्त डिस्टन्स कव्हर होतं. तर हेच मेन फंडा असतो. कंप्लीट झाला वर्कआउट, तर आता स्ट्रेचिंग करतो. चला. ह्याच्यातून मोठी एक असते, मोठी एक आणू आपण.
असं पावायला इथे सगळं ते असं पाणी ढवळीत होतो धाप धाप धाप. याच्यात कधी आणले तितक्या तुम्ही डायरेक्ट हा त्याच्या उभं राहिलो होतो. याच्यावर डायरेक्ट आणून दिली मध्ये हा डायरेक्ट आणून दिली. आणि काही दोरी लावून वर चढतो. पहिले ओके होतं थोडं, आता पूर्ण खाली पडलं. चल चला आता त्या झाडाखाली स्टेशन करू. इथे कडक आहे. त्या हडल्स वर्कआउटने काय होतं माहिती का, इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळं वर्कआउट करताना एकदम काळजीपूर्वक पाय टाकायचा आणि स्टेपिंग बरोबर टाकायची. नाही तर रनिंगमध्ये जोशमध्ये टाकलं तर इंजुरी व्हायची चान्सेस. तर हाडं जागा भारी आहे रे. तुम्ही ते पाहिलं की युट्यूबवर स्लो मोशन तर स्ट्रेचिंग कंप्लीट झाली आपली. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. बाय. एवढं म्हटलं प्लस मी त्या पुढे प्लस काय अपलोड करावं लागतं ना आपल्याला. एक मिनिट. त्यानं स्पीड ब्रेकर फसून घेतली होता. पण त्यांना रेस दिली ना गाडीला, गाडी